नवीन टॉपिकचं नाव नळ व टाकी. चालू करू. प्रकार पहिला. नळ व टाकी प्रकार पहिला. सोपे सोपे गणित घेऊ पहिले. एक नळ एक टाकी 10 तासात भरतो. एक नळ एक टाकी 10 तासात भरतो. दुसरा नळ ती टाकी 20 तासात भरतो. एक नळ एक टाकी 10 तासात भरतो. दुसरा नळ ती टाकी 20 तासात भरतो. दोन्ही नळ एकदम सुरू केले असता. दोन्ही नळ एकदम सुरू केले असता टाकी किती वेळात भरेल? दोन्ही नळ एकदम सुरू केले असता टाकी किती वेळात भरेल? आता हे सेम आपलं एक माणूस एक काम 10 दिवसात करतो, एक माणूस एक काम 20 दिवसात करतो, तर दोन्ही मिळून ते काम किती दिवसात करतील? सेम तसंच पहिला नळ किती तासात भरतोय? 10 तासात. पहिला नळ एक टाकी 10 तासात भरतोय आणि दुसरा नळ 20 तासात भरतोय. बरोबर का? मग पहिली स्टेप आपण काय केली होती? यांचा लसावी. दोघींचा लसावी आला 20. लसावी आला 20. लसावी काढण्याची पद्धत सगळ्यांना माहिती आहे. ज्याला काढता येत नसणार त्याला या टॉपिक साठी लसावी शिकावा लागेल. 10 एक 10 दुनी 2 जसाच्या खाली 1 1. 10 दुनी 20. 20 लसावी आला. मग 10 तासात जर आता हे काय आलं रे? त्या टाकीची क्षमता. लसावी म्हणजे काय? ती त्या टाकीची क्षमता म्हणजे एकूण काम, जे की आपण मागच्या लेक्चरला बी पाहिलं. एकूण काम. मग आता ही टाकी, आता त्याला पहिली लाईन काय म्हटली होती वाचा. एक नळ एक टाकी 10 तासात भरतो. बरोबर का? एक नळ एक टाकी 10 तासात भरतो. पण टाकी किती लिटरची आपल्याला माहिती होतं का? नाही. मग दुसऱ्या लाईन मध्ये तो म्हटला दुसरा नळ ती टाकी 20 तासात भरतो. परत 30 टाकी भरतोय, पण हा नळ किती तास घेतोय? 20 तास घेतोय. तरी पण आपल्याला माहित नाही की टाकी किती लिटरची आहे. मग टाकी किती लिटरची आहे काढण्यासाठी आपण काय काढणार आहे? लसावी. लसावी म्हणजे काय? टाकीची एकूण क्षमता. टाकीची एकूण क्षमता किती? मग टाकीची एकूण क्षमता किती? म्हणजे टाकी किती लिटरची आहे आपल्याला माहित पडल्याशिवाय आपण उत्तर काढू शकणार नाही. आता समजलं टाकी किती लिटरची? मग 20 लिटरची. मग आता काढायचंय आपल्याला एका तासाचं काम. जर हा पहिला नळ, 1 नंबरचा नळ हा, 2 नंबरचा नळ हा, जर हा पहिला नळ 10 तासात 20 लिटर टाकी भरत असेल तर एका तासात किती भरतो? 2 लिटर. कोणाकोणाला समजतंय? कोणाकोणाला समजतंय मी जे बोलतोय ते? हात वरती करा चांगले. हा, एवढ्याले समजतंय. ठीक आहे. जर हा नळ आता 10 तासात 20 लिटर टाकी भरत असेल तर एका तासात किती भरतो? 2 लिटर. आणि हा एका तासात 1 लिटर. 20 1 20. आता तो म्हणतोय हे दोन्ही जर एकत्र चालू केले, दोन्ही नळ जर एकत्र चालू केले तर टाकीत किती लिटर पाणी पडेल रे? 3 लिटर. टोटल 3 लिटर टाकीत पाणी पडेल. समजतंय का? एका तासात हा नळ 2 लिटर टाकीन आणि हा नळ 1 लिटर टाकीन. एका तासात दोन्ही नळ जर चालू केले तर टाकीत एका तासामध्ये 3 लिटर पाणी पडेल. किती लिटर पाणी पडेल? 2 तासात, 2 तासात, 3 तासात, 4 तासात, 4 तासात, 5 तासात आणि 6 तासात. आपल्याला किती टाकायचं आहे? मग पाहू. 20 भागिले 3. 3 1 3 सक, कारण 3 सात 21 घेऊ नाही शकत. 3 सक 18. उरले किती? 6.2/3 तासात
ती टाकी दोन्ही नळ मिळून भरली जाईल. लिहा 6.2/3 तासात ती टाकी दोन्ही नळ जर एकत्र सुरू केले तर भरली जाईल. हे सेम झालंय आपलं काढकाम वेग मध्ये. एक व्यक्ती एक काम 10 दिवसात करतो, दुसरा व्यक्ती 20 दिवसात करतो, तर दोन्ही मिळून ते काम किती दिवसात करते, असे प्रश्न आपले झालेले आहे. त्यामुळे इथे परत रिपीट तेच होत आहे, तरी पण समजावून सांगितलंय. किती तासात करतो ते लिहायचं, त्याच्यानंतर लसावी काढायचा, लसावी काढल्यानंतर एका तासाचं काम दोन्ही मिळून करत असतील तर बेरीज, एक असेल एक जात असेल तर वजाबाकी. समजलं का? किती तास लागले मग? 6.2/3 तास. आता जर ह्या 6.2/3 तासला जर कन्वर्ट करायचं म्हटलं तर कसं करणार? 6 तास किती मिनिटं? 6 तास किती मिनिटं? काढा, तोंडी काढा, तोंडी काढा ना, पेन काय वापरायची गरज नाही. 6/2/3 म्हणजे 6 तास किती मिनिटं? पहा आता तुमची बुद्धी कशी चालते, माझी बुद्धी कशी चालते. 40 कसं तर पहा आता हे 2/3 आहे. 2/3 आहे म्हणजे हे 3/3 असेल, बरोबर आहे की नाही? 3/3 म्हणजे काय रे? 60 मिनिटं. मग 60 मिनिटाचे 3 तुकडे म्हणजे एक तुकडे कितीचं? 20 20 20, हे 2 तुकडे, 3 पैकी 2 ना, म्हणजे 40 मिनिटं. म्हणजे आपल्याला जर त्याने विचारलं की टाइम काय झाला तर 6 तास 40 मिनिटं त्या नळांना लागतील. 6 तास 40 मिनिटं त्या नळांना लागतील. समजतंय? तो जर बोलला असता 6.1/3 तर 20 मिनिटं. समजतंय? बर, आता जर त्याने म्हटलं 6.1/4 तर सांगा. 6.1/4 म्हणजे 6 तास 15 मिनिट, 15 चौक 60. समजतंय का? तो जर बोलला असता 1/5 तर मग 60चे 5 तुकडे करायचे, 6 तास 12 मिनिटं. समजतंय का? तर ते असं असतं. मग थोडस तोंडी जायचा प्रयत्न करायचा म्हणजे आपला दिमाग जास्त ऍक्टिव्ह होतो. येतंय लक्षात? कोणाला समजलं पहिलं गणित? दुसरं गणित. एक नळ एक टाकी 10 तासात भरतो. एक नळ एक टाकी 10 तासात भरतो. दुसरा नळ ती टाकी 15 तासात भरतो. एक नळ एक टाकी 10 तासात भरतो. दुसरा नळ ती टाकी 15 तासात भरतो. दोन्ही नळ एकदम सुरू केले असता, दोन्ही नळ एकदम सुरू केले असता टाकी किती वेळात भरेल? दोन्ही नळ एकदम सुरू केले असता टाकी किती वेळात भरेल? दहा तास 15 तास, 2 इंचाला 30 तास, 10 त्रिक 30, 15 दुनी 30. दोन्ही नळ जर एकदम सुरू केले तर 5 लिटर टाकी पाणी पडेल. पहिला नळ 10 तासात टाकी भरतोय, दुसरा नळ
15 तासात टाकी भरतोय. टाकीची क्षमता पहिले काढणी पडेल. टाकी किती लिटरची आहे. टाकीची क्षमता काढल्यावर समजलं की 10 आणि 15 यांचा लसावी. 5 दुनी 10, 5 त्रिक 15, 2 आणि 3 जसेच्या तसे. 5 दुनी 10, 10 त्रिक. टाकीची क्षमता 30 लिटर. मग एका तासाचं काम काढावं लागेल. एका तासात हा 10 एक 10, 10 त्रिक 30, 15 एक 15 दुनी म्हणजे एका तासात 5 लिटर टाकीत पाणी पडेल. 30 लिटर भागेले 5 लिटर. 5 एक 5 सक म्हणजे 6 तासात. 6 तासात ते टाकी भरेल. उत्तर आलं. 6 तासात ती टाकी भरेल. गणित क्रमांक 3. गणित क्रमांक 3. एक नळ एक टाकी 8 तासात भरतो. एक नळ एक टाकी 8 तासात भरतो. दुसरा नळ ती टाकी 6 तासात भरतो. एक नळ एक टाकी 8 तासात भरतो. दुसरा नळ ती टाकी 6 तासात भरतो. दुसरा नळ ती टाकी 6 तासात भरतो. दोन्ही नळ एकदम सुरू केले असता. दोन्ही नळ एकदम सुरू केले असता. टाकी किती वेळात भरेल. दोन्ही नळ एकदम सुरू केले असता. टाकी किती वेळात भरेल. लसावी काढा पहिले. 48 ने येणार लसावी. येतोय भागाकार. येतोय भागाकार. हसते येतोय का. नाही येते का. नाही आलं का रे भाऊने. किती आलं. 3.3/7. चला ज्यांना नाही समजलं त्यांना मी सोडूनच दाखवतोय. एक नळ एक टाकी 8 तासात भरतोय आणि दुसरा 6 तासात भरतोय. एक 8 तासात भरतोय, 6 तासात भरतोय. लसावी 24 म्हणजे ते टाकी किती लिटरची रे. 24 लिटरची. आता आहे एक तासाचं काम. 8 त्रिक 24 आणि 6 चोक म्हणजे एका तासात टाकीत पाणी किती पडतंय रे. 7 लिटर पाणी पडत आहे. 24 भागेले 7. 24 भागेले 7. 7 त्रिक त्या 24 मधून तो 21 वजा करायचा. 24 तून 21 गेले 3.3/7. आलं. गणित क्रमांक 4 का. गणित क्रमांक 4 झालं होतं ना. हे सेम गणित आहे जे आपण पहिल्या प्रकारामध्ये काळकाम वेग मध्ये पाहिले होते. सेम. दुसरं काही चेंजेस नाही. आता तिथे 3 लोक आले होते. आता इथे बी 3 नळ है ना. या एक नळ एक टाकी 5 तासात भरतो. दुसरा नळ ती टाकी 6 तासात भरतो. एक नळ एक टाकी 5 तासात भरतो. दुसरा नळ
ती टाकी 6 तासात भरतो. दोन्ही नळ एकदम सुरू केले असता. दोन्ही नळ एकदम सुरू केले असता टाकी किती वेळात भरेल? दोन्ही नळ एकदम सुरू केले असता टाकी किती वेळात भरेल? 5 तास, 6 तास, लसावी 30 लिटरची टाकी. 5 × 30, 6 × 5 = 30. 5 आणि 6 11. 30 भागिले 11. 11 दुनी 22. 8/11. 2.8/11. 2.8/11. हे होतं आपलं चौथं गणित. आता हे सगळे 2-2 नळांचे गणित होते. आता आपण जातोय 3 नळांकडे. गणित क्रमांक 5. गणित क्रमांक 5 देऊ का? एक नळ एक टाकी 10 तासात भरतो. दुसरा 20 तासात. एक नळ एक टाकी 10 तासात भरतो. दुसरा 20 तासात. दुसरा 20 तासात व तिसरा 25 तासात भरतो. व तिसरा 25 तासात भरतो. जर तिन्ही नळ एकदम सुरू केले. जर तिन्ही नळ एकदम सुरू केले तर 2 तासात. तर 2 तासात टाकीत किती लिटर पाणी असेल? तर 2 तासात टाकीत किती लिटर पाणी असेल? याचं झालं त्यानं हातवरती करायचं. एक नळ एक टाकी 10 तासात भरतो. दुसरा 20 तासात व तिसरा 25 तासात भरतो. जर तिन्ही नळ एकदम चालू केले किंवा सुरू केले तर 2 तासात टाकीत किती लिटर पाणी असेल? प्रेरणा कुठे गेली आज? एक नंबर लावलाय का? काल सपना नव्हती, आज प्रेरणा नाही आहे. आता काल परत सपना आणि असे नंबर लावले का? आज तू करी लेक्चर, उद्या मी करीन. एक मिनिट महत्वाचा आहे. एकाचा बी नाही झाला. 1 2 3 4 4 5 शाबास. समीर किधर अटक गई गाड़ी? टाकी में कितना लीटर पानी देखो पहिले. किती काल झाला सावी? 100 घाला सावी. आता एका तासाचं काम काढ. 19 एका तासात 19 लिटर पाणी पडतंय. मग 2 तासात किती पडेल? मग काय अडकलं? थोडासा फिरवला होता प्रश्न. भागेल करायची गरजच नाही भाऊ. गणित जे म्हणतंय ते करायचं. 38 लिटर पडेल ना. टाकी किती लिटरची? आणि 100 लिटरची. समजलं का? हा, घ्या पुढचा प्रश्न. समजलं का नाही? प्रश्न काय विचारला? टाकी पुऱ्या भरायचा प्रश्न होताच नाही. आता प्रश्न होता की 2 तासात किती लिटर टाकी भरेल.
पहिला नळ 10 तासात भरतोय, दुसरा 20 आणि तिसरा, मग टाकी किती लिटरची आहे ते पहिले काढावं लागेल. टाकी आहे 100 लिटरची. टाकी किती लिटरची आहे? 100 लिटरची टाकी आहे आणि 3 नळ त्या टाकी भरताय. हा नळ 10 तासात भरतोय, हा 20 तासात आणि हा 25 तासात. समजतंय सगळ्यांना? हा, मग आपण काय करतो, 100 भागिले 10, 10 10 100, 20 10 20 पाचे 100 आणि 25 चोक. पण हे काय आलंय हे आपल्याला समजलं पाहिजे. हे आलं काय? 10 5 4 हे काय आहे? तर हे एका तासात ह्या टाकीमध्ये किती लिटर पाणी टाकलंय? लिटर येते. एका तासामध्ये ह्या 1 नंबरच्या नळानं 10 लिटर पाणी टाकलंय. ह्या एका तासामध्ये ह्या 2 नंबरच्या नळानं 5 लिटर पाणी टाकलंय आणि ह्या 3 नंबरच्या नळानं एका तासामध्ये 4 लिटर पाणी टाकलंय. मग आता हे एकत्र चालू झाले तिन्ही नळ जर एकत्र चालू झाले तर टाकीत एकूण पाणी किती पडत राहील? 19 लिटर पाणी पडत राहील. हा 10 लिटर टाकील, हा 5 लिटर टाकील, हा 4 लिटर टाकील. 10 आणि 5 15, 15 आणि 4 एका तासात टाकीमध्ये 19 लिटर पाणी पडेल. प्रश्न काय होता? 2 तासात किती पडेल? 19 दुनी 38. तो म्हणता 3 तासात किती पडेल? 19 त्रिक 57. समजतंय का? आता तो बोलला की सर टाकी किती तासात भरेल? पूर्ण टाकी 19 पाचा उरले 5.5/19 तासात टाकी पूर्ण भरेल. समजतंय? पण पूर्ण भरणं आपल्याला विचारलंच नव्हतं. आपल्याला फक्त सांगलं की टाकी 2 तासात किती लिटर भरेल. नेक्स्ट, एक नळ एक टाकी 10 तासात भरतो. एक नळ एक टाकी 10 तासात भरतो. दुसरा 20 तासात, व तिसरा 30 तासात भरतो. 30 व तिसरा 30 तासात भरतो. तिन्ही नळ एकदम सुरू केल्यास, म्हणजेच एकत्र सुरू केल्यास, तिन्ही नळ एकत्र सुरू केल्यास टाकी किती वेळात भरेल? तिन्ही नळ एकत्र सुरू केल्यास टाकी किती वेळात भरेल? पाच पूर्णांक 5/11 करेक्ट का? 5.5/11 10 20 30 लसावी 60 10 सक 60 20 त्रिक 60 आणि 30 दुनी 60 6 आणि 3 9 9 2 11. एका तासात टाकीमध्ये 11 लिटर पाणी पडेल. आणि टाकी किती लिटरची होती? 60 लिटरची. 60 भागिले 11, 11 पाचे उरले 5. 5.5/11 तास. 5.5/11 तास. समजतंय? आणि जर तुम्हाला पॉइंट मध्ये उत्तर विचारलं असतं तर काय आलं असतं रे? पॉइंट मध्ये उत्तर द्या, अपूर्णांकात नको पाहिजे मला. मग काय केलं तुम्ही? उत्तर काय दिलं असतं? 5.45 कळा ना? 60 भागिले 11 कळा ना? 5.45 करेक्ट. समजतंय ना? 5.45. आणि हे बी नाही दिलं असतं, एकदम करेक्ट टाइम दिला असता तर मग तास मिनिट सेकंद, तर मग आपण 6:36 न दिले. पण ते 6:36 ला जाण्यासाठी आपल्याला काय करणं पडेल? पहिले याले पॉइंट मध्ये कन्वर्ट करणं पडेल. मग पॉइंट मध्ये कन्वर्ट केलं. आता तुम्हाला जर असं वाटलं
60 भागिले 11 केले तुम्ही. 11 एक 11, 11 पाचे 55, परत उरलं 11 चोक 44 है ना, 6 उरले. 11 पाचे 55, 5.45 तास हे याचं उत्तर आलं. पण अजून ऍक्युरेट जर पाहिजे तर मग 6:36. समजतंय? म्हणजे काय येईन त्याची गॅरंटी नाहीये. आता हे ना, हे लोकांसाठी एवढं सोपं गणित आहे की एकदम हे तर लिहिणार बी नाही, ते तोंडी सुटतात ते गणित. बरोबर? तर असं प्रॅक्टिस आपली तशीच राहू द्या. घ्या, एक नळ एक टाकी 8 तासात भरतो. एक नळ एक टाकी 8 तासात भरतो. दुसरा 10 तासात, दुसरा 10 तासात व तिसरा 20 तासात भरतो. 8 तास, 10 तास व तिसरा 20 तासात भरतो. जर तिन्ही नळ एकत्र सुरू केल्यास, जर तिन्ही नळ एकत्र सुरू केल्यास टाकी किती वेळात भरेल? तिकडे मागे झाला का रे? नाही झालं? त्या बाजूचा काढतोय. आठ तास, 10 तास, 20 तास. सगळ्यात पहिले तर लसावी. 40 का रे? 8 45, 10 चोक 40 आणि 20 दोन्ही 40. 5 4 9 2 11. 40 छेद 11, 11 त्रिक 33, 3.7/11 उत्तर आलेलं असेल. म्हणून सांगतो पाढेपाठ करायचे. लसावीचे ते मग रेषा मारायची गरज नाही, तोंडी निघतो. मग परीक्षेत नाही काढायचा तोंडी, नाही तर मग काय होईल, तुम्ही 80 काढी घ्यायच्या. होतं की नाही? 8 आणि 6 48 काढला होता. आता जावा झाला होता ना 24 येतो. तर होतं तर काही नाही, परीक्षेत रिस्क घ्यायचाच नाही. मस्त पैकी रेषा मारायच्या, पटकन काढायचं. नाही तर काढत बसशील. 8, 12 आणि 20 यांचा लसावी काढायचा आहे तर पटकन काढता आला पाहिजे. 4 दुनी 8, 4 त्रिक 12, 4 पंचे, तिन्ही मूळ संख्या आहे. आता 2 3 5 तिन्ही मूळ संख्या आहे, मग त्याला भाग जाणारच नाही. 4 दुनी 8. चुकलं का काही? अबे काय? अच्छा, इथे 10 आहे. तेच म्हणतोय, असं कसं काय लसावी कस का वाढला आपला अचानक? 8 10 20 आहे ना. हा, 4 दुनी 8, 4 पंचे 20, 10 जसाच्या, कारण 4च्या पुढे 10 येत नाही. मग 2 1 2 पंचे आणि हा 5 जसाच्या तसा. 5 1 हा, 4 दुनी 8, 8 पंचे 40 हा लसावी असेल. ठीक आहे. हा होता आपला पहिला प्रकार, ज्याच्यात आपण 2 नळ्यांचं बी पाहिलं आणि